तर भावांनो जय श्रीराम, मी ओमायर. मला आज एक ऑर्डर असल्यामुळे मी चलो चैतनच्या घरी, पण चैतनच घरी नव्हता. त्यामुळे त्यांची बसलो. तेवढे ना आपले वाकडी गावचे ब्लॉगर हर्षल भाऊ लारे आले होते. त्यानंतर आम्ही चैतनला फोन करून विचारा, चैतन म्हणे भाऊ आम्ही मागून येणार आहे, तुम्ही त्या पुढं. त्यामुळे ब्लॉगर मी निघलो होतो पुढं. तिथं आल्यानंतर आम्ही फुलं कट करत होतो, पण ब्लॉगरचा फोन मध्ये काहीतरी चाललं होतं काम. अभिजित भट्टाचार्य. अभिजित भट्टाचार्य. अभिजित. अजून कोण झाला? ब्लॉगरचं काम चालू होतं. तेवढे तिकून दाद्यांच्या इथे आला होता. त्याच्यात दाद्या तिकूनच हवेमध्ये गोळ्या मारत होता भाऊ. चैतन्य दाद्या आल्यानंतर चैतन्यानी दाद्यानी एकदम ओके मध्ये डिझाईन मारलेली होती नाही का. तेवढे नवरदेवची गाडी आली, त्यामुळे आपण आलो पाटावरती. थोडं डेकोरेशन राहिलेलं होतं. ती डेकोरेशन हर्षल भाऊन स्वतःच्या हात करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्या दाद्या चैतन्य वरती गेलेले होते, कारण एंट्रीसाठी बॅनर लावायचं होतं. त्यामुळे हे काम त्यांच्या हस्ते सोपवलेलं होतं. लाईट गेलेली होती म्हणून अंधार नाही पडू, त्यामुळे हर्षल भाऊनी बॅटरी लावलेली होती नाही का. तेवढ्यात लाईट पण आणि डीजे पण दोघं संगत आलेली होती. लाईट आल्यानंतर आम्ही एंट्री केली, डायरेक्ट निघलो घरी. तर भावांना आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी लवकर आपल्याला फॉलो करून घ्या नाही का.